तर दिग्गजांच्या पराभवासंदर्भातल्या आणखी टॉप 9 बातम्या पाहूया। तर पुण्याच्या कसबापेठ मतदारसंघात काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांचा पराभव, भाजपच्या हेमंत रासनेंचा विजय। वडगाव शेरीत अजित पवारांना धक्का, अजितदादा गटाचे सुनील ठिंगरे पराभूत तर शरद पवार गटाचे बापू पठारे विजयी। दिंडोरीतील ठाकरे गटाच्या सुनील प्रभू यांचा दिंडोशीमधून ठाकरे गटाच्या सुनील प्रभू यांचा विजय, शिंदे गटाच्या संजय निरुपम यांचा पराभव, सुनील प्रभूंच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष व्यक्त। अंधेरी पूर्वमधून ऋतुजा लटकेंचा पराभव, शिंदे गटाच्या मुरजी पटेल यांचा विजय, कार्यकर्त्यांचा पेढे भरवत जल्लोष। शिवाजीनगर मानखुर्द मतदारसंघात दादा गटाच्या नवाब मलिकांचा पराभव, जोरदार मुसंडी मारत समाजवादी पार्टीच्या अबू आझमींचा विजय। मला माझ्या विजयाचा आनंद नाही, सर्व दिग्गज नेते एकाच वेळी पराभूत होतील असं होत नाही, जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया। तर ईव्हीएम वरती आमचा विश्वास नाही, आव्हाडांकडून संशय व्यक्त। उसके बारे में शक भी है उसके बारे में, क्यों ऐसा नहीं हो सकता कि सभी दिग्गज नेता एक साथ पराभूत हो जाते हैं। माहीम मतदारसंघातील तिरंगी लढतीत ठाकरे गटाच्या महेश सावंतांचा विजय, पुढील 5 वर्ष जनतेच्या सेवेसाठी अर्पण करणार, विजयानंतर महेश सावंतांची प्रतिक्रिया। मनसेच्या अमित ठाकरे, शिंदे गटाच्या सदा सरवणकरांचा पराभव। वर्ष मी तुमच्यासाठी, तुमच्या सेवेसाठीच मी अर्पण करणार आहे, ती साथ जनतेने ऐकली आणि हा विजय त्यांनी मला विजयापर्यंत नेऊन ठेवलाय। वर्सोवा मतदारसंघात भाजपच्या भारती लवेकरांचा पराभव, तर ठाकरे गटाच्या हारून खान यांनी बाजी मारली, हारून खान यांचा 1600 मतांनी विजय। वोट जिहाद विरोधात धर्मयुद्धाचा विजय, ठाकरे आणि राऊतांचा हा कोविड काळात केलेला घोटाळा आणि घमंडी वृत्तीचा पराभव, किरीट सोमय्यांची टीका।